लेट अस रिवाइज द लास्ट लेक्चर अँड गो अहेड. गेल्या वेळेला काय केलं बघूया आणि पुढे जाऊया. लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. फॉर एनी क्वेश्चन विल राईट डाऊन दिस फर्स्ट. प्रश्न आला पहिलं हे लिहून काढायचं. 3 टाइप्स ऑफ अँगल्स आर फॉर्म्ड. फर्स्ट इज करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे आपल्यासाठी आहे संगत कोन. दुसरा आहे अल्टरनेट म्हणजेच व्युत्क्रम कोन. वाला इज इंटेरियर आंतरकोन. सेम पोजिशन व्युत्क्रम कोन करस्पॉन्डिंग एंगल्स. ओके सो बी एंड एक्स. एंगल ए एंगल डब्ल्यू सेम पोजिशन, एक बाहर एक आत, एक बाहर एक अंदर. एंगल सी एंगल वाय आणि एंगल डी एंगल झेड. 4 पेयर्स 4 जोड्या संगत कोनांच्या. सेकंड टाइप अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोन. आपल्यासाठी शॉर्टकट एस वाला आणि झेड वाला. एक अँगल राईट दुसरा अँगल लेफ्ट, एक अँगल लेफ्ट दुसरा अँगल राईट. अँगल सी लेफ्टला अँगल डब्ल्यू राईटला, एक लेफ्ट एक राईट, हा झाला झेड. ओके सी अँड डब्ल्यू. सिमिलरली अँगल डी अँगल एक्स, एक राईटला एक लेफ्टला, हा झाला आपला एस. एंगल डी एंड एंगल एक्स. बट ये दोनों एंगल, ये चारों एंगल अंदर है, अंदर के पार्ट में इंटरनल में, तो दे आर कॉल्ड इंटीरियर अल्टरनेट एंगल्स. आंतर व्युत्क्रम कोण. अंदर वाले राइट लेफ्ट, अंदर वाले राइट लेफ्ट, आतले व्युत्क्रम कोण. सेम वे आउटर अल्टरनेट एंगल्स एक्सटेरियर वाले, लेफ्टला बी राइटला झेड. ओके एक लेफ्ट साइड एक राइट साइड, एंगल बी एंड एंगल झेड. राइटला ए आणि लेफ्टला वाय, एंगल बी एंगल ए अँड एंगल वाय. सिन्स दे आर इन एक्सटेरियर आउटसाइड त्यांना आपण बोलणार एक्सटेरियर अल्टरनेट एंगल्स. ओके बाह्य व्युत्क्रम कोण बाहेरच्या साइडचे, धिस अँड धिस, ए अँड वाय. ओके थर्ड वाला टाइप इज इंटेरियर एंगल्स आंतर कोण. एक साइडला आतमध्ये, एक ही साइड में अंदर वाले, तो जैसे हो गया सी एंड एक्स. ये तो एक इंपॉर्टंट थिंग है. जब ट्रांसवर्सल 90 डिग्री में रहेगी, छेदिका जेव्हा अशी असेल ना 90 अंशामध्ये, ओनली दॅट टाइम दे आर कॉन्ग्रुएंट. फक्त तेव्हाच ते लोक कॉन्ग्रुएंट आहे. पण जर ही क्रॉस झाली ना अशी, वेन द ट्रांसवर्सल इज क्रॉस, तेव्हा एक मोठा होणार एक छोटा होणार. ओके एक एंगल बड़ा हो जाएगा दूसरा एंगल छोटा हो जाएगा. तो ओनली परपेंडिकुलर है, दोनों सेम रहेंगे. अभी क्या दिख रहा है यहाँ पे, एंगल सी और एंगल एक्स में देयर टोटल इज 180 डिग्रीज. ते पूरक कोण आहे, त्यांची बेरीज आहे 180 अंश. सिमिलर वे राइट साइड में जाएंगे, एंगल डी एंड एंगल डब्ल्यू, टोटल ऑफ द बोथ द एंगल्स इज ऑल्सो 180 डिग्रीज. इन टाइप के एंगल्स हो गए. लेट अस गो अहेड एंड सॉल्व एक्चुअल प्रॉब्लम्स. This is very easy to solve. Okay हा 2x है, the opposite angle also becomes 2x. आपण बघितलेला opposite angles. Okay now which angles these became. एका साइडला आतमध्ये, तर ते झालं इंटेरियर अँगल्स. तर 4x प्लस 2x आला पाहिजे 180 डिग्री. आना चाहिए ना, बिकॉज दे आर इंटेरियर एंगल्स. 4x प्लस 2x इज 6x. 6x इज इक्वल टू 180 डिग्रीज. तो x इज इक्वल टू 180 इंटू 6 अपॉन 6. बरोबर ना, भागिले झाले. 6 म्हणजे 6, 6 3 18, 6 3 18 आणि 0. x ची व्हॅल्यू आली 30. फर्स्ट आपल्याला हे लिहायचं बाकी होतं. ओके लाईन ए पॅरलल लाईन बी अँड लाईन एल ट्रान्सव्हर्सल. आता काही लोकांनी क्वेरीज पाठवले होते की होमवर्क वॉज नॉट सेंड इन मराठी. आता सोपी गोष्ट आहे. पॅरलल लाईन सेम आहे, पॅरललचं वर्ड पण सेम आहे, सर्वांना माहिती आहे. आणि ट्रान्सव्हर्सल इज छेदिका, ही झाली ट्रान्सव्हर्सल छेदिका, हे पण आपल्याला माहिती आहे. कन्वर्ट करून घेऊ शकता, तेवढे तुमची इंग्लिशची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. दिस इज ऑल्सो व्हेरी सिंपल वन. फर्स्ट विल राइट mn पॅरलल, p ट्रान्सव्हर्सल, mn समांतर आणि p छेदिका. नेक्स्ट विच एंगल दीज आर. These are interior angles. फिर एक बार 3x प्लस
x इज इक्वल टू 180 बिकॉज दे आर इंटेरियर अँगल्स. ते आहेत आंतरकोन एकाच बाजूला आतल्या साईडला. 3x प्लस एक्स इज 4x इक्वल टू 180 डिग्रीज. x हा इंटू 4 आहे. इट विल बिकम अपॉन 4. व्हॉट एव्हर आन्सर कम्स दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x. जे उतरेल ते काढून टाका. सोपं आहे. प्रॉपर डायग्राम काढला. फर्स्ट स्टेप, 2 लाईन्स आर पॅरलल अँड समथिंग इज ट्रान्सव्हर्सल. लिहून टाकलं. 2 समांतर रेषा आणि छेदिका. एव्हरी टाइम, इच अँड एव्हरी टाइम वी हॅव टू राईट दिस. ओके, विदाउट फॉरगेटिंग. सेकंड थिंग इज मेजर ऑफ सम अँगल्स वॉज गिवन. कुठल्या कुठल्या अँगल दिले? अँगल बी अँड अँगल ई. मेजर ऑफ अँगल बी x plus 15 degrees and measure of angle E is given 2x plus 15 degrees. Let us see what is their relationship. कुठल्या टाईपचे अँगल आहे? हा E आहे तर हा झाला अपोजिट अँगल. हा E आहे, दिस इज लिनियर पेअर, टोटल 180. हा E आहे, D आहे, अल्टरनेट इंटेरियर अँगल, आंतरकोण. हा ई आहे तर हा सी आहे, व्युत्क्रम कोण, झेड वाले, अल्टरनेट अँगल्स. बट देर इज नो रिलेशनशिप बिटवीन ई अँड बी. ह्या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन नाहीये. आपल्याला कोणाला तरी मध्ये घ्यायला लागणार, किसी और की हेल्प लेनी पडेगी इसमें. चला, आय से दॅट बी अँड डी आर सेम बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. लास्ट लेक्चर बघितलं ना, हे अपोजिट अँगल, हे दोन सेम आहे. आणि डी आणि ए झालं इंटेरियर अँगल, आंतरकोण. ह्या दोघांची टोटल आहे 180. This is first method. Next है, you can say that B आणि F are same because they are corresponding angle. संगत कोण आहेत ना, एकाच पोझिशन वाले, एक बाहेर एक अंदर, एक बाहेर एक आत. ओके, B आणि F are same. F आणि E are linear pair. दोघांची टोटल 180. तर इट डिपेंड्स ऑन यू. हे झाले दुसरं. असं वन सिंगल क्वेश्चन कॅन बी सॉल्व्ड बाय डिफरंट मेथड्स. अलग अलग मेथडने आपण करू शकतो. जे तुम्हाला सुटेबल वाटेल, जे सर्वात पहिलं आठवेल, विल सॉल्व बाय दॅट मेथड. आय एम युझिंग धिस अँगल. मी घेतो बी आणि डी सेम आहे, एक्स प्लस 15 आहे, हा पण एक्स प्लस 15. फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये ह्या दोघांची टोटल येणार 180 डिग्रीज अँड आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. लेट अस सी. अँगल डी इज इक्वल टू अँगल बी बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. डी आणि बी सेम आहे, विरुद्ध कोण. लिहून टाका. ओके, सो नाव बी वॉज एक्स प्लस 15, बी होता एक्स प्लस 15, तर डी पण झाला एक्स प्लस 15. दोन्ही झाले सेम. ओके, नाव सेकंड स्टेप. अँगल डी अँड अँगल ई दोघांची टोटल आली 180 डिग्रीज बिकॉज दे आर इंटेरियर अँगल. ते आहेत आंतरकोण. इथे लिहून टाकायचं. डी आहे एक्स प्लस 15, पुटअप केली व्हॅल्यू. ई आहे 2x प्लस 15, ई ची व्हॅल्यू पुटअप केली. डी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू, बोथ वैल्यूज आर पुटअप. नेक्स्ट मेथड बहुत सिंपल है. x को अलग कर दो, x एंड 2x हो गया 3x. 15 प्लस 15 तो झाला 30 इज इक्वल टू 180 डिग्री. नाउ व्हॅल्यू ऑफ 3x काढायचा आहे, तर 3x राहिला. ए प्लस 30 विल बिकम हियर मायनस 30, मायनस 30 डिग्री. 3x झाला. मला जागा नाही, मी राईट साईडला लिहितो. यू हॅव मोर प्लेस इन नोटबुक. तुम्ही खाली खाली लिहा. 180 मायनस 30, तर हा झाला 150 डिग्रीज. नाव वी आय विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इंटू 3 आहे, तिथे झाला अपॉन 3. तो 3 1 जा 3, 3 5 जा 15 अँड 0. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 50. दिस इज वेरी इंपॉर्टेंट, वेरी वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन, वेरी इंपॉर्टेंट. देखो एक मिनट, मैं देख रहा हूं एक लेफ्ट में है, एक राइट में. ओके, एक साइड में और दूसरी साइड में, अपोजिट साइड्स में एंगल है. सो दीज आर अल्टरनेट एंगल्स. हे आहेत व्युत्क्रम कोण. दिख रहा है ना, एस दिख रहा है, बट दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. वाई इज नॉट 40? रीजन क्या है? बिकॉज दीज लाइन्स आर नॉट पैरेलल. पहिला आइडेंटिफाई करा विच लाइन्स आर पैरेलल. पैरेलल लाइन कौन है?
लाइन पी एंड लाइन क्यू, तो लाइन पी लाइन क्यू पैरेलल है और ये ट्रांसवर्सल है, तो जब इसको देखेंगे तो इसको नहीं देखेंगे हम लोग। When these lines are parallel, तो एक टाइम पे एक ही जगह पे रिलेशन बनाएंगे, यहाँ इनका रिलेशन है कुछ, ओके इस 40 का और इस 5 का कुछ लेना देना है नहीं, बिकॉज दे आर नॉट पैरेलल। दीज लाइन्स आर पैरेलल एंड दिस इज ट्रांसवर्सल, तो इनका रिलेशन है, वहां से यहाँ कोई रिलेशन नहीं बन रहा है, बिकॉज दीज लाइन्स आर नॉट पैरेलल, दीज लाइन्स आर नॉट पैरेलल। सो फर्स्ट विल टेक लाइन P एंड Q आर पैरेलल, रेशा P समांतर रेशा Q, एंड लाइन T इज ट्रांसवर्सल, रेशा T छेदिका आहे, ओके सो आय विल नॉट पे अटेन्शन हियर, आता मला हे नाही बघायचं। ये होने के बाद आयदर दे आर करस्पॉन्डिंग एंगल्स, संगत कोण आहेत, अल्टरनेट एंगल्स, व्युत्क्रम कोण आहेत, किंवा मग इंटेरियर एंगल्स, आंतर कोण आहेत, देखते हैं कौन सा एंगल है। T बाहर है, अगर ये आता है तो करस्पॉन्डिंग एंगल 40 और x करस्पॉन्डिंग नहीं है, अगर ये 40 है तो ये 40 है, एक्सटीरियर अल्टरनेट एंगल, लेकिन इन दोनों का डायरेक्ट रिलेशन नहीं बन रहा है, तो हम लोग क्या करेंगे, किसी और को बीच में लेते हैं, हम लोग लेते हैं यहाँ पे लेटर A। डायरेक्ट रिलेशन नहीं बन रहा है, जिसको रिलेशन बना लो एक, तो करस्पॉन्डिंग एंगल A, ओके नाउ A इज इक्वल टू 40, A इज इक्वल टू 40, A और 40 कौन सा एंगल है, करस्पॉन्डिंग एंगल, संगत कोण, इथे लिहून टाकायचं कारण करस्पॉन्डिंग एंगल संगत कोण, A 40 हो गया। अभी A का और X का रिलेशन क्या है, A एंड X आर पड़ोसी ऑन ए सिंगल लाइन, सो A प्लस X इज इक्वल टू 180 डिग्री। एकाच रेषेवरचे कोण, दे आर लिनियर पेयर, त्याला आपण बोलणार रेषीय जोड़ी, आपको याद करके लिखना है व्हाइल राइटिंग डोंट कॉपी। समझ में आ गया ना, 2 स्टेप में हमने आंसर किया। तो A हो गया अपना A इज 40 डिग्री, तो A की जगह पे आया 40 डिग्री, प्लस X इज वी हैव टू फाइंड आउट इक्वल टू 180 डिग्रीज, वी हैव टू फाइंड X प्लस 40, राइट साइड माइनस 40, 180 डिग्री माइनस 40, X की वैल्यू आली 140 डिग्रीज। ये 2 स्टेप का क्वेश्चन। नाउ विल गो टू राइट साइड, ओके राइट साइड में क्या है, P एंड Q आर पैरेलल बट द ट्रांसवर्सल इज लाइन S, छेदिका है रेशा S, रेशा S छेदिका, ओके फर्स्ट स्टेप हो जाने के बाद दोनों का रिलेशन ढूंढते। हियर टू हैव 2 ऑप्शंस, हा वाया है, इथे मी B घेतला, देईल करस्पॉन्डिंग एंगल, दोघांची टोटल 180 डिग्री, और हा वाया है, हा B घेतला, अल्टरनेट एंगल्स, ओके दोघांची टोटल 180 डिग्री। आयदर वेज वी कॅन सॉल्व। सपोज मी हा B घेतला, आय टूक B हियर, तो B आणि Y काय झाला, B इज इक्वल टू Y, दे आर अल्टरनेट एंगल्स, ते आहेत व्युत्क्रम कोण, ओके नेक्स्ट इज B प्लस 70 इज B प्लस 70 इज 180 डिग्री, बिकॉज दे आर एक लाइन पे बने हुए लिनियर पेयर, ते आहे रेषीय जोडीतले कोण। रीजन कंपल्सरी, B की वैल्यू निकालनी है 180 डिग्री माइनस 70 डिग्री, तर B आला 180 माइनस 70 इज 110 डिग्रीज, ही झाली B ची वैल्यू। क्वेश्चन में कंफ्यूजन का पार्ट क्या था, ये दोनों का कोई रिलेशन नहीं है, ये 70 और X का कोई रिलेशन नहीं है, दे आर करस्पॉन्डिंग एंगल्स। सी एक ही पोजीशन में दे आर करस्पॉन्डिंग एंगल्स बट दे आर नॉट कॉन्ग्रुएंट, क्योंकि ये पैरेलल नहीं है, करस्पॉन्डिंग तो है लेकिन पैरेलल नहीं तो कॉन्ग्रुएंट नहीं, ओके ये अगर पैरेलल होते तो ये हो जाते अल्टरनेट एंगल्स, बट सिंस दे दो आर नॉट पैरेलल तो अल्टरनेट एंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, तो लेफ्ट का रिलेशन लेफ्ट की जगह पे और राइट का रिलेशन राइट की जगह पे, जहां पैरेलल है वही रिलेशन बनेगा एंगल्स का। In this question, 3 lines are parallel. Extra information given, y ratio z is 3:7. y आणि z चं गुणोत्तर 3:7 आहे. कुठे आहे y? इकडे. कुठे आहे z? इकडे. शोधा दोघांचे रिलेशन काय आहे? हा y आहे, करस्पॉन्डिंग एंगल संगत कोण? हा y आहे, दिस आउट एक्सटेरियर अल्टरनेट एंगल. दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप नाहीये. जेव्हा डायरेक्ट रिलेशनशिप नाहीये तेव्हा डायरेक्ट रिलेशनशिप शोधा. झेड बरोबर डायरेक्ट रिलेशनशिप कोणाचं आहे? एक्सचं आहे. सी दिस एक्स अँड झेड,
हे कुठले आहे जे मला नाही कामाचे ते मी नाही बघणार. ओके, एक्स लेफ्टला आहे, झेड राईटला आहे. दे आर अल्टरनेट अँगल्स. तर दोन्ही असणार सेम. कोण सेम आहे? एक्स आणि झेड. एक्स आणि झेड आहे सेम. ह्या इक्वल टू चा मीनिंग होतो, इसका मीनिंग होता है एक्स की जगह पे जेड लिख सकते हो, जेड की जगह पे एक्स लिख सकते हो. देखो आई रिपीट अगेन, एक्स अँड झेड आर अल्टरनेट अँगल्स. हे दोन्ही सेम अँगल आहे, मीन्स एक्स इक्वल टू झेड. त्याचं मीनिंग आहे एक्स असेल तर वी कॅन राईट झेड, झेड असेल तर वी कॅन राईट एक्स. सो झेड असेल तर वी कॅन राईट एक्स. अंडरस्टूड? दिस इज द क्लू. झेड इज रिप्लेस्ड बाय एक्स. आणि झेड आणि एक्सचं रिलेशन यू नो, झेड आणि एक्सचं रिलेशन तुम्हाला लोकांना माहिती आहे. ओके ना? सोल्युशन, वाय रेशिओ झेड इज 3:7. वाय आणि झेडचं गुणोत्तर 3:7 आहे. म्हणजे वाय आहे तो आहे 3a अँड झेड कुठला पण लेटर घेतला, जो लेटर इथे यूज नाही केला तो कुठला पण लेटर घेतला मी, अँड झेड इज इक्वल टू 7a. ओके, दिस इज फर्स्ट स्टेप. वाय ला घेतला 3a वेन रेशिओ इज गिवन अँड झेड ला घेतला 7a. बट देर इज नो रिलेशनशिप बिटवीन वाय अँड झेड. मग मी कोणाला रिलेशन शोधला? बट देर इज रिलेशन बिटवीन एक्स अँड झेड. मग तुम्हाला काय लिहायला लागेल? ए बी पॅरलल ई एफ अँड क्यू पी इज ट्रान्सव्हर्सल. पूरा सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू झेड. एक्स इज इक्वल टू झेड. दिस इज सेकंड. झेड किती आहे? 7a. मग आपला एक्स पण झाला 7a. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. मी इथे देतो 2. ओके, नाउ y इज 3a एंड x इज 7a. दोगांची वैल्यू शोध ली. अभी दोनों का रिलेशन पता है, दोनों आर इंटीरियर एंगल. तो x प्लस y इज 180 डिग्री. x है 7a, y is 3a, that is 180 degree. So 7 plus 3, 10a is 180 degree. a ची व्हॅल्यू काढायची 180 इंटू 10 झाला अपॉन 10, 0 गया. a is equal to 18. So a is equal to 18. You please write down it properly on notebook. मला जरा जागा ऍडजस्ट करायला लागते. a ची व्हॅल्यू आली 18. नाउ x is 7a, y is 3a and z is 7a. a is 18 means 7 into 18. Value find out and write down. 3a means 3 into 18. Find out and write down. 7a means 7 into 18. We have already done here. Multiply and write down. This is how to find answer when 2-3 step वाले sums are given. Go slow, आराम से, जितना जमता है उतना करो. If don't understand, go beyond, reverse it, watch again, परत बघा, समझून घ्या and give it a try. अभी आपके हाथ में क्लासरूम है, अभी हम लोग को पूछने की जरूरत नहीं to repeat. क्लासरूम में you can watch it again and again, understand in better way and go ahead. All the best.